जवळ आला की सोडून देते. आणि अजून हे सुथा रामेन काहीतरी आहे. अरे बापरे, काय म्हणतात त्याला? गरे गरे. येस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. तर काल आम्हाला झोपायला खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही उठलो पण उशीर आहे. आणि अभियुक्त मात्र 4:30-5लाच उठून बसला होता, कारण तो झोपला लवकर होता काल, दिवसभर शॉपिंग करून दमला होता त्यामुळे. आणि आता काही नाही, आम्ही नाश्त्याला खाणारे अंडर ब्रेड आणि विनोद गेलाय ब्रेड आणायला. सो येस, तो आल्यावर मी भेटते तुम्हाला परत. तर आता विनोद आलाय ब्रेड घेऊन. येस, हाय विनोद. तुला माहिती मी आज ब्रेड आणायला गेलो होतो, हा, पण मी दुसरंच काहीतरी घेऊन आलो. आपण लेट्स सी. हे बघ, मी आणलेलं आहे हे रामेन. मला याचं नाव काय, बुलडॅक रामेन म्हणे काहीतरी, पिंक कलरचं. हे काय गुड्डू चढली काय तुझ्यावर? माहित नाही मला. गुड्डू स्वीटू. गुड्डू आणि स्वीटू. आणि अजून हे सुथा रामेन काहीतरी आहे. अरे बापरे, हे खूप व्हेज आहे नॉन व्हेज आहे? खूप स्पायसी दिसतंय, माहित नाही व्हेजच असेल. ते टॉपिंग आपण घालायचे. ओके. हे आणलेलं आहे आणि मी 2. पण स्पायसी कशाला आणले? तुला आग लागते ना? मला खाली आग लागते, पण मी ते नाही खाणार आहे. त्यासाठी मी अज्युम करून आणलंय की मी हे पिंक वाला जरासं स्पायसी नसेल म्हणून हे मी खाणार आहे आणि हे तू ट्राय करायचं. आणि लेट्स सी, आपण रिव्ह्यू देऊया. आणि मी आणलेलं आपल्याला हे एक मोका. ओ, हॉट चॉकलेट. वाव, मला आवडतं खूप. 2 आणलेले आहेत. येस, सो लेट्स ट्राय. मी गेलो होतो ब्रेड आणायला. माझा प्लॅन होता की एक स्क्रॅम्बल आणि ब्रेड खाईन, पण मी आणलेलं आहे हे रामेन. मला ट्राय करू वाटत होते बघितलं. मग आता नक्की काय खाणार आहेस? मला काय वाटतंय, हे ट्राय करूया का हे इव्हिनिंगला ट्राय करूया? कसंही तू सांग. ठीक आहे, आपण काय करूया आता, लाईट आपलं हे इव्हिनिंगला करूया. चालेल, ठीक आहे. चलो. इथे या दोघींचे माझ्याबद्दल गॉसिप चालत वाटतं, तुझ्याबद्दल नाही. काय बद्दलच गॉसिप करतो का? काय काही तुझ्याबद्दल गॉसिप नाही चाललेलं, आमची नॉर्मली चर्चा झाली. आता तुम्ही मला सांगा, हे गॉसिप नाही झाली, ते गॉसिप नाही करत आहेत तर मोठ्याने बोलले असते ना. नाही, बाळ झोपले म्हणून आम्ही हळूहळू. पण या आता जो आवाज आहे त्यात पण बोलू शकत होतो ना. नाही, बाळ कसं बोलतात माहिती? गॉसिपच झाली ना. तुला कॉन्टॅक्ट देऊ का ते काय बोलत असतील? बाळ बाळ म्हणून तू निवांत बसतील, त्यांना सगळे काम लावतेस. हो, मग मी माहेरी आली. मावशी काय काम? मावशी पण माहेरी आली आहे. मग ही जाणार आहे ना आज, कुठं? मग त्याच्यानंतर तिला आहेच वेळ. आणि तिनेच मला काल सांगितलंय की राहा म्हणून. आता तिने सांगितलं म्हटल्यावर तिने केलं पाहिजे का? हा मावशी. आणि मावशींनीच सांभाळायचं असतं, हो की नाही? मग मी सांभाळतच की तिला. तिच्या मावशीने तिला खूप प्रेमाने आणि खूप ह्याने सांभाळलेलं, आणि नखरे करायला सुद्धा मावशीने शिकवलं. मग काय, ही मावशी जवळ आला की सोडून देते. अगं दीदी, तू पेपर खाते बघ ना जरा, आपल्याला सांगते ती. मी काढला पण नव्हता पेपर मागायची त्याच्या. आणि परत तिच्याकडे असं बळस दिलं ना, अगं ह्यानी सू केली वाटतं. आपण बघितलं ना, नाही केली चिनू. आणि मला वाटलं ते ओलं झालं लागलं ना जरा, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर अगं दीदी, याच्या चेहऱ्यावर असं झालंय का, तसं झालंय का, म्हणजे स्वतःचं अंग सोडते, त्याच्या पूर्ण अंगाकडे बघत. मग ते डास चावला होता त्याला. खरंच चाललं म्हणून दाखवत. पण आता ते डास चावल्याला काय करू शकतो पुढे? पण त्याला लावू शकतो काहीतरी, आपण लावू शकतो, म्हणजे ते लागू. मग उठायचं, लावायचं. आता ते तेवढं ती सगळं काम मावशीने. बरं, तर माझं एक स्क्रॅम्बल आणि ब्राऊन ब्रेड भाजून दिला अपूर्व, आणि तर आता मी ते खाणार आहे. तुम्हाला दाखवेन आम्ही ते रामेनचं कधी करणार आहेत. तर तू खाणार आहेस? एक घास. ठीक आहे. तर आवरून आम्ही दोघं बाहेर पडलो. घरी झोपला. तर आम्ही आत्ता चाललो आहे लाईफस्टाईलला. गुड्डूचा उद्या बड्डे, तर तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं. सो गिफ्ट म्हणजे कपडेच घेणार आहे तिला, म्हणून चालू. तिथे वेस्ट साईड पण आहे. वेस्ट साईड पण आहे, लाईफस्टाईल पण आहे, दोन्ही होऊन जाईल. ते वातावरण कसं होतंय ना, मधूनच पावसाळ्यामधूनच ऊन आहे किती. हा ना. बरं, मी कार यासाठी काढली कारण खूप ढग आले होते आणि ठिपके पडायला लागले होते.
आणि गाडीत बसलोय तसं ऊन आलं पडलं. येस बघूयात आपण. आम्ही आलेलो आहे तिकडे लाईफस्टाईल. हे अगदी ह्याच्या समोरच आहे, सिटी प्राईड समोर. एवढे लिपस्टिक लावून बघतीये ती. एवढं सगळ्यांनी लावले. बोला जय गुरुदत्त. अभियुक्त जय गुरुदत्त बोल. अभियुक्त ए अभियुक्त. हा जय जय बाप्पा कुठे आहे? कुठे आहे जय जय बाप्पा? जय जय बाप्पा. अभियुक्त जो 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 जो. तो आम्हाला असं वाटतं की पिकलाय, कारण त्याचा रंग पण चेंज झालाय आणि त्याचा वास पण सुटलाय. तर आज आम्ही फायनली फणस कापणार आहे. फणस कापणार. येस. सो एका साईडने ऍक्च्युअली तो हिरवा दिसतोय, बघू आपल्याला कापल्यानंतरच काय. बाबा काय म्हणले होते माहिती का, की असं दाबल्यावर थोडासा आत जायला पाहिजे. जातोय ना, जातोय बघ. हां, तर हे आमचं फर्स्ट टाइम आहे. सो आमच्याकडून चुका होऊ शकतात. आम्हाला एकदम प्रॉपर फॉलो करू नका. जर बरोबर झालं तर मग फॉलो करा. सो आम्ही हे बघानंतर हे करा. टोचताय काटे. हां, आणि पहिले सुरीला आहे ना आपलं तेल लावून घ्यायचं असतं भरपूर, आणि आपल्या हाताला सुद्धा, आणि त्याच्यानंतरच पुढे काम करायचं. मध्ये मध्ये हौस दिसत असेल तर. येस. तर पहिले सुरीला आणि आपल्या हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं, आणि त्याच्यानंतरच चिराचिरी चालू करायची, कारण त्याचं चीक हाताला चिटकून सगळं खराब होतं आणि चीक उतरू पण शकतो त्याच्यामुळे. सो मी आता तेल लावते. आधी हाताला लावून घेते. एक्सपर्ट. आणि आता सुरीला लावते. आम्हाला कंपनी द्यायला बसली लुसी. ट्रेनमध्ये येते का मला माहित नाही, पण ती आहे तेच बाजूला. येस. तर आता मी कापते. हे कोकणी लोकांना खूप चांगलं जमत आहे. चालेल. चांगलं तरी रस यायला तर तेलच आहे आपलं. सहज कापते. नाही आता ते आपल्याला असं दिसतं, पण हिला काय माहिती प्रेशर येते का गं? प्रेशर येतं. आणि ह्यांच्या बाबांनी पण अजून नाही फोडलंय त्याला. त्यांचा ना आपल्या सगळ्यांचा एकदाच पिकला असतं. तू काय केलं, जे ते असतो तर गळा तो आत राहिला आणि त्याचा बीज बाहेर आला. यो बापरे, प्रेशर हे दाखल फणस लई प्रेशर. मध्यपर्यंत अजून गेलाच नसेल ना पूर्वा. गेलो तर नाही बघते मी फक्त. ओढून देऊ का तुला मी? ते ना तुझा हात ते नाही लावला. तू हात हा फणस. बघ हा पूर्ण फाटला गेला, त्याचं बी बाहेर उडून पडलाय. ह्याची चिप्स पण करणार ना. बघू सगळ्यांना देऊन उरले तर. कसं आहे बेबी फणस कापणं? थोडं अवघड आहे. हा शक्ती आहे. आम्हाला माहित नाहीये कसं करायचं. आम्ही अंदाधून कसं पण करतोय, पण खूप डेंजर आहे. मी पण करून मला एवढे काढले आहेत अपूर्वानी बरं का. मस्त. हा म्हणजे मी थोडे काढून दिलं, पण त्याच्यावरचं ते काय म्हणतात त्याला, साल्ट काढणं, त्यातनं बी काढून पण ती क्लीन करून ठेवतीये. डेंजर. आमचं पूर्ण अजून हाफ उरलाय आणि आता 11:30 ऑलरेडी वाजल्यात. मला खूप झोप येते, बट आता अपूर्वा म्हणते की हे पूर्ण केल्याशिवाय आपण झोपू नाही शकत आहे. नाही पण मला झोपच नाही येणार मग तशी. इतका सगळा कचरा झालेला आहे आणि त्यातून हे निघाले आहेत 2 पातेले. काय म्हणतात घ्यायला? गरे. येस. तर हे एवढा सगळा कचरा होता आमचा. अपूर्वा, व्हॉट इज युअर स्टेट नाव आफ्टर? मानपाठी चेक झाले आणि माझे पण ते बोट जस्ट बिसाइड मी अशी बसली. तर हां, तर हे कचरा आता सगळं मी भरून देणार आहे तिला. कारण की तिने ते सगळं क्लीन करून ठेवलेलं आहेत. आणि उद्या आता आम्ही लुसीला सोडायला जाणार आहे, तेव्हा आम्ही ते आमचे रामेन घेऊन येऊन उद्या झालं तर उद्याच करू, नाहीतर परत करू. तर ह्या नोटवरती आपण आपला आजचा ब्लॉग एंड करूया. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि आमच्याकडून अजून असे गरे पाहिजे असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. येस. सो गुड नाईट. बाय.